आता आपल्या खास क्षणांसाठी मिळतील अस्सल आणि पारंपरिक पेहराव महिलांना साजेसा इंडो वेस्टर्न प्रीमियम क्लोथिंग ब्रँड रादवी। जिथं तुम्ही मूळ चंदेरी पासून लिनन पर्यंत प्रत्येक भारतीय वस्त्रातील पेहराव खरेदी करू शकता। म्हणूनच आजच आमच्या ऑफिशियल वेबसाईटला भेट द्या। जिथं परंपरेचा साज तिथं रादवी तुमच्यासाठी खास। नमस्कार, मी ऋतुजा। न्यूज अनकटच्या टॉप 10 बातमीपत्रात आपलं स्वागत। पाहूयात आजच्या टॉप 10 घडामोडी। पुणे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या प्रभाग रचनेचे प्रारूप आराखडा करावा अशी सूचना जिल्हा प्रशासनाकडून तहसीलदारांना करण्यात आली आहे। त्याबाबतचे आदेश जिल्हा प्रशासनाकडून काढण्यात आले आहेत। प्रभागाचा प्रारूप आराखडा 14 जुलैपर्यंत जिल्हा प्रशासनाला सादर केला जाणार आहे। आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर श्री विठ्ठल रखुमाईचे व्हीआयपी दर्शन पास दिल्यास आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत कारवाईचा इशारा सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिलाय। मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी, प्रांताधिकारी, उपविभागीय पोलीस अधिकारी यांना याबाबत त्यांनी पत्राद्वारे हा आदेश दिलाय। एकच जिद्द शक्तीपीठ रद्द अशी घोषणा करत जिल्ह्यात शेतकऱ्यांनी पडत्या पावसात काल आंदोलन केलंय। जिल्ह्यात 2 ठिकाणी शेतकऱ्यांनी रास्ता रोको केला तर 2 ठिकाणी शक्तीपीठ महामार्गाची मोजणी प्रक्रिया संतप्त शेतकऱ्यांनी रोखली। मोजणी बंद पाडल्याने अधिकाऱ्यांना रिकाम्या हाताने परतावे लागले। संत मुक्ताई पालखी सोहळ्याचे सोलापूर जिल्ह्यात बार्शी तालुक्यातील वारदवाडी शेंद्री येथे आगमन होताच उत्साहाने आणि भक्तिमय वातावरणात पालखीचे स्वागत करण्यात आले। फटाक्यांची आतषबाजी, पुष्पवृष्टी, रांगोळ्यांच्या पायघड्या अशा वातावरणात वरुण राजानेही हजेरी लावून संत मुक्ताई पालखीचे स्वागत केले। पुणे नाशिक महामार्गावरील संगमनेर खुर्द आणि संगमनेर बुद्रुकला जोडणारा ब्रिटिशकालीन पूल आजही वापरात आहे। या पुलासह राज्यातील सर्व जुन्या काळातील पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करावे अशी मागणी आमदार अमोल खताळ यांनी अधिवेशनात केली आहे। संगमनेरमधील रखडलेल्या कामाबाबतही त्यांनी शासनाकडे लक्ष वेधले। शेतकरी मासिकाच्या पुनरुज्जीवनासाठी कृषी विभाग कटिबद्ध आहे। मासिकाची डिजिटल आवृत्ती विकसित करण्यात येत आहे। समाज माध्यमे आणि संकेतस्थळांवर मासिकाचा पोहोच वाढवण्याचा उपक्रम सुरू आहे असे शेतकरी मासिकाच्या संपादकांनी म्हटलंय। नियोजनाच्या दुष्काळामुळे शेतकरी मासिक मरण पंथाला या शीर्षकाखाली लोकसत्तामध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीवर खुलासा करताना वस्तुस्थितीपासून दूर जाऊन एकतर्फी प्रतिमा उभी करण्यात आल्याचं मत नोंदवण्यात आले। कर्जाची परतफेड मुदतीत न केलेल्या शेतकऱ्यांसह जमीन मालकांना 5% नजराना भरून जमीन बहाल करण्यात आली आहे। त्यानुसार जिल्ह्यातील 499 पैकी 464 शेतकऱ्यांची जमीन मुक्त होणार आहे। दरम्यान अशा जमीन शेतकऱ्यांसह मालकांना पुढील 10 वर्षांपर्यंत विकता येणार नाहीये। तसेच ही जमीन 5 वर्षांपर्यंत सुद्धा करता येणार नाहीये असे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले। मुळा भंडारदरा धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरूच असून मान्सूनचे उशिरा आगमन होऊनही जून महिन्यात पाणलोट क्षेत्रात विक्रमी पावसाची नोंद झाली आहे। जिल्ह्याची चेरापुंजी समजल्या जाणाऱ्या घाटगर येथे महिनाभरात 1300 मिलीमीटर पावसाची नोंद झाली तर प्रवरा नदीचे उगमस्थान रतनवाडीमध्ये यापेक्षाही जास्त म्हणजे 1327 मिलीमीटर पाऊस महिनाभरात कोसळला। किसनवीर साखर कारखान्याला आज महाराष्ट्र सरकारकडून वस्तू आणि सेवा कर विभागाचा सातारा जिल्ह्यामध्ये जास्तीत जास्त जीएसटी भरणा केल्याबद्दल सर्वोत्कृष्ट करदाता पुरस्कार मिळालाय। या पुरस्कारामुळे किसनवीर कारखान्यावरील पारदर्शक कारभाराचा आणि आर्थिक शिस्तीचा मोठा सन्मान असल्याची भावना कारखान्याचे उपाध्यक्ष प्रमोद शिंदे यांनी व्यक्त केला। शहरातील कायदा सुव्यवस्थेला सतत धोका निर्माण करणाऱ्या 2 गुंडांना महाराष्ट्र प्रतिबंधक धोकादायक व्यक्ती अधिनियमाद्वारे स्थानबद्ध करण्याचा आदेश जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया यांनी दिलाय। पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने 2 गुंडांना नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध केले आहे। या बातमीसह वेळ झाली आहे टॉप 10 बातमीपत्रात इथेच थांबायची। पाहत रहा न्यूज अनकट।